केंद्र सरकार द्वारा मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देने के फैसले का विपक्ष ने भी स्वागत किया है। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने केंद्र के इस निर्णय को सराहते हुए इसकी टाइमिंग पर सवाल उठाया। उन्होंने कहा कि चुनाव से पहले पीएम मोदी का ये फैसला बुद्धिजीवी वर्ग को अपनी ओर खींचने की एक कोशिश है। काल केंद्र सरकारने घेतलेल्या मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या बाबतचा निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो। याला अनेक साहित्यिक विशेष करून काँग्रेसच्या काळातही या मोमेंटला उभी करण्यात आलेली होती। मी त्याला श्रेय घेण्याचं काही माझा वाद नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की ही निवडणुकीच्या तोंडावर होती आहे आणि नरेंद्र मोदीजी निवडणुकीच्या तोंडावर काही घोषणा करतात। हे 2014 पासून तर आतापर्यंत आपल्या देशातल्या आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा मोठा अनुभव आहे। त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने केलेला तो स्वागत करत असताना हा जुमला ठरू नये एवढंच आमचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे।